काही आपला संकल्प विकसित भारत, पण शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं. काल 4,000 ना आज 2,000 कांदे विकू राहिले. म्हणजे उत्पन्न दुप्पट नाही, अर्ध करून ठेवलं. भीक मागायला लावलं तिने कालच. वैधानिक विषय ना तो. हो, वैधानिक विषय सगळं खरं आहे, पण आम्ही गावकरी म्हणून हे म्हणून विरोध करू शकतो ना. आम्हाला मान्य नाही त्यांचा विकास. व्यापारी सरकार ते इथं शेतकरी राहते गावात, या गावात नकोय चुकून. नाही नाही, एक सेकंद सुद्धा नकोय साहेब. हो साहेब, टीव्ही वर पोपो वैतकून जायला आणि त्यांचं तोंड गावात आणायची काही गरज होत नव्हती. काही त्यांची संकल्प यात्रा नको, काहीच नको त्यांचं. हा, इथं नको. ऑलरेडी आम्ही प्रवेश बंदीचं बोर्ड सुद्धा लावलं आणि तुम्ही इथं त्या मोदी साहेबात प्रचार करा, काही योग्य नाही ना. दुसरीकडे नाही हो, ते माणूसच नको ते. काय पूर्ण देशाचं वाटोळं करून टाकलं त्यांनी. काल परवा शेतकरी 4,000 भाव, आज 2,000, आणि ते दर याच्यात सांगते शेतकरी उत्पन्न दुप्पट करतो. रात्रीतून 4चे 2 केले, निम्म करून राहिले शेतकरी रस्त्यावर. आणि ती गावकरीच नाही म्हणते म्हणा काय. आम्ही उत्पन्नच नाही काही आहे, ते चटक त्याचा डाळ झाला. हे बघा, हे मासे इथं व्हिडिओ काढताय, मोदी साहेब इथं ते देत आहे. इथं प्रवेश बंदीचे बॅनर लागले, शेतकऱ्याचं पुरं वाटोळं केलंय. हे गावात येऊन विना परवानीचे हे कार्यक्रम करताय, तरी इथं लोकांचे व्हिडिओ नाही. मोदी आम्हाला कार्यक्रमाला विरोध नाही, पण नको आहे ते योजनेला विरोध. नाही, काढून घ्या ना. काय जेलमध्ये टाका, जेलमध्ये टाका, काय आम्ही याला काही फरक पडत नाही. हा, ते नाही हो, भीक मागायला लावला. आज हजारो शेतकरी रस्त्यावर हे राहिले. ते व्यक्तीने रात्रीतून निर्यात बंदी, रात्रीतून नोट बंदी, रात्रीतून फलन बंदी, पेट्रोल डिझेलचे भाव डायरेक्ट ढगते, आणि कांदे शेतकऱ्याचे पिकाचे भाव भीती जमिनीला पाडले. फास्ट ट्रॅक्टर काढेल त्याने उभरेले आता पण घरा पाहिजे. ते काय भीक मागायला लावलं त्या माणसाने. मी कालपर्यंत मा बापाला हर घर मोदी, घर घर मोदी, घरात मा पोस्टर होतं घरचे म्हणे तू राह ना, तर हे मोदी राहू दे. त्यांनी भीक मागायला लावलं म्हणे एका दिवसात मला घरी बाहेर राहावं लागलं. त्याच्या नकोच. कसं आहे, शेतकरी ना एक टेन्शन मध्ये कसं कोणाचं काही शब्द निघेल, कोणाचं काही निघेल, त्या व्यक्तीला त्या संस्थेला त्याला सगळं विरोध आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही ना विचार नका. बाकी काय त्या स्कीम आहे मधून काय कोणाचं झालं कल्याण झालं असं काही नाही, काहीच नाही. त्यांना बरं का जनतेची एवढीच काळजी ना, त्यांना म्हणा पेट्रोल डिझेल गॅस या गोष्टीनं अर्ध्या भावात करा म्हणा. काही बाकीच्या गोष्टीची काही गरज, कारण ते जीवन आवश्यक आहे. एमपी एकदा 425 होतो का तो पाहू द्या, त्याच्यानंतर बाकी तुम्ही स्कीम घेऊन लागलं. रात्रीतून लोकांना रस्त्यावर आणते, काय खरं आहे का? मतदानच तिकडे हो का नाही होत्या काही घेणं नाही. गावकऱ्या सरळ विरोध आहे म्हणा. काल ते नाही ना, घर शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो, भीक मागायला लावली 2 दिवसात. मग एक तर गारपीट झाली, अवकाळी पाऊस झाले, औषध खताचे भाव दुप्पट झाले. एवढं करून शेतकरी कुठंतरी सावरला. गारपिटीतून सावरला, वावर कोरडे झाले, तर लगेच भाऊन लगेच कांद्याच कार्यक्रम लावून टाकला, झाले भिकारी. हा, मन की बात आहे ना. काय खरं आहे का?